तर निकालाच्या पूर्वीच आता उद्धव ठाकरेंनी भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का दिला। माहीम विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपला मोठं खिंडार पडलंय। माहीम विधानसभा भाजप उपाध्यक्ष सचिन शिंदे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये त्यांचा पक्षप्रवेश पार पडला। मी गेली 20 वर्ष भाजपचा कार्यकर्ता म्हणून काम केलं, पण मला न्याय मिळाला नाही अशी भावना त्यांनी भाजप सोडताना बोलून दाखवलेली आहे। मी उद्धव ठाकरेंना भेटलो, ते माझ्या कामात सहकार्य करणार आहेत असं देखील सचिन शिंदे यांनी म्हटलेलं आहे। तर तुम्ही व्यथा मांडलीत, मी तुम्हाला शब्द देतो, तुमच्यावर अन्याय होणार नाही असं आश्वासन देखील उद्धव ठाकरे यांनी सचिन शिंदे यांना दिलं आहे। तर निकाल लागण्याच्या पूर्वीच आता उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का दिलाय, कारण माहीम विधानसभा मतदारसंघात भाजपला मोठं खिंडार ठाकरेंनी पाडलेलं आहे। माझ्या कामात पूर्णपणे सहकार्य करायचं आश्वासन दिलेलं आहे आणि मला काम करण्यासाठी जी संधी पाहिजे ती देण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे। त्यामुळे मी आजपासून शिवसेना या गटात प्रवेश करत आहे आणि याच्या पुढच्या काळात जे काय माझ्याकडून चांगलं कार्य करायचं असेल ते मी कार्य करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार आहे। मी माझ्या कार्यकर्त्यांना फार शुभेच्छा देतो की त्यांनी फार मला सपोर्ट केला। या परिस्थितीत सुद्धा ते माझ्या बरोबर उभे राहिले। पण उद्याची वाट बघताना आज सुद्धा तेवढाच महत्त्वाचा असतो आणि आज सचिनजी तुम्ही तुमच्या सर्व जीवाभावाच्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेमध्ये प्रवेश करतात। तुमचं मी स्वागत करतो आणि जी तुम्ही व्यथा मांडली की तुमच्याबाबत अन्याय पण नाही झाला पण न्याय पण मिळाला नाही, मी तुम्हाला शब्द देतो की तुम्हाला पश्चाताप होणार नाही। व्यक्तिगत काही मिळालं तर तेवढा पुरता न्याय नाही, तर माझा उपयोग हा मी माझ्या जनतेला काय करून देऊ शकलो आणि तो देऊ शकलो ह्याचं समाधान हा एक मोठा न्याय असतो आणि तशी संधी मी तुम्हाला नक्की देईन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।